श्री रामेश्वर महादेव मंदिर समिती महालक्ष्मी नगर आयोजित श्री रामेश्वर महादेव मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी या कालावधीत मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला। त्यानिमित्त शुक्रवार रोजी नाशिक जिल्ह्याचे खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते मंदिर उद्घाटन संपन्न झाले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार राजाभाऊ वाजे व जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा शीतल सांगळे सह मान्यवर उपस्थित होते। या धार्मिक सोहळ्याची सांगता भव्य महाप्रसाद भंडाऱ्याने करण्यात आली। सिन्नरच्या सरदवाडी रोड लगत असलेल्या उपनगरातील श्री महालक्ष्मी नगरच्या खुल्या मैदानात प्रभागातील माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच दानशूर दात्यांच्या योगदानातून परिसरात श्री रामेश्वर महादेव मंदिराची निर्मिती करण्यात आली असून त्या ठिकाणी मूर्ती स्थापना करण्यासाठी श्री रामेश्वर महादेव मंदिर समितीच्या वतीने बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी दरम्यान श्री रामेश्वर महादेव मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। त्यानिमित्त बुधवार 22 फेब्रुवारी रोजी सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली। त्यानिमित्त सकाळी 6 ते 10 या वेळेत परिसरातून श्रींच्या मूर्तीची सवाद्य अशी मिरवणूक काढण्यात आली। त्यात महिलांनी डोक्यावर तुळस घेऊन पारंपरिक पद्धतीने या मिरवणुकीत आपला सहभाग नोंदवला। गुरुवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते 6 या वेळेत महापूजा, शांतिक हवन, स्तपन विधी, दीपोत्सव, श्रींचा धान्य निवास आदी धार्मिक विधी संपन्न झाली। तर बुधवार 24 फेब्रुवारी मुख्य दिवशी सकाळी 9 ते 6 या वेळेत महापूजा, मूर्ती अभिषेक, श्री रामेश्वर महादेव मूर्ती स्थापना, कलशारोहण, पूर्णाहुती, महाआरती करण्यात आली। सोबतच दुपारी 4 ते 6:30 या वेळेत हरिभक्त पारायण योगेश महाराज आव्हाड यांचे हरी कीर्तन संपन्न झाले। कृतीतून कामाचा आढावा देत असतो, पण जगामध्ये अशी बरीच माणसं आहेत कृती मागे राहते, सांगणं भरपूर असतं। कृतीचा आराखडा नंतर असतो पण सांगणं फक्त असतं। पण खऱ्या अर्थाने साहेबांनी अशा अनेक प्रकारची मंदिरं उभारलेली आहेत। मला या नगरामध्ये येऊन 7-8 वर्ष झाली, मी पाहिलेलं आहे। भक्तवत्सल आपल्या या नगरातलं भक्तवत्सल पांडुरंग परमात्म्याचं पहिलं मंदिर आहे। त्या मंदिरामध्ये त्यांचा सेवेचा सिंहाचा वाटा आहे, योगदान। दुसरं म्हणजे आपल्या द्वारका नगरच्या पुढे त्या उद्योग भवनच्या अलीकडे साईबाबांचं मंदिर आहे। त्या साईबाबा मंदिरामध्ये सुद्धा साहेबांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे। नंतर द्वारका नगर मध्ये सुद्धा मागच्या वर्षी प्राण प्रतिष्ठा सोहळा झाला, त्या द्वारका नगर मधलं मंदिर सुद्धा साहेबांनी चांगल्या प्रकारचं ते साकारले गेलं। आणि कोणतं मंदिर आहे? राधाकृष्णाचं मंदिर आहे। अतिशय सुंदर ते राधाकृष्णाचं द्वारका नगरचं मंदिर आहे। तदनंतर आमचे सर्व वारकरी मंडळी आता त्यांचे जे रो हाऊस आहे त्याच्या जवळच दत्तप्रभूंचं मंदिराचं तिथं आता भूमिपूजन झालंय। मला वाटतं त्या दिवशी आमचे पडव साहेब आणि
हे सर्वांचं सहकार्य आणि मुख्य त्याला अनुमोदन आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये मुख्य काम करण्याची जबाबदारी पावसे साहेबांनी घेतलेली ते एक मंदिर आहे। आता तेही पुढे आपल्याला त्याही दर्शनासाठी दत्त महाराजांच्या कृपेने तेही मंदिर साहेबांच्या माध्यमातून तेही होणार आणि नंतरचं मंदिर म्हणजे आपलं हे रामेश्वराचं मंदिर आहे। या मंदिराची पायाभरणी झाली मधल्या काळात, लॉकडाऊन आपल्या कोरोनाच्या कार्यकाळातून ते थोडं लेट झालं, पण मंदिराकडे जर पाहिलं तर माणसाचं मन भरून येईल असं नकशिकांत मंदिर आहे। भगवान भोलेनाथांची मूर्ती त्याच्यामध्ये पिंडीच्या स्वरूपाने ती साकार झालेली आहे। मंदिर का करावी तर मंदिर शब्दाचा अर्थ अंडरलाईन करून ठेवा, महत्वाने सर्वांनी महत्वाकांक्षेने ते ऐका। मंदिर शब्दाचा अर्थ म म्हणजे मांगल्य, ती म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रमणीय इति नाम मंदिर विठ्ठल। मागील 3 वर्षापूर्वी महालक्ष्मी नगर सिन्नर सरदवारी रोड येथील श्री रामेश्वर महादेव मंदिराचे माजी आमदार जनसेवक श्री राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते व माजी नगरसेवक श्री सोमनाथ पावशे यांच्या पुढाकाराने तसेच श्री रामेश्वर महादेव मंदिर समितीच्या सहकार्याने भूमिपूजन केले होते। कोरोना काळात काही दिवस काम संत गतीने चालू, मागील आठवड्यात काम पूर्ण होऊन पूर्ण प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी नाशिकचे खासदार हेमंत अप्पा गोडसे, सिन्नरचे माजी आमदार जनसेवक राजाभाऊ वाजे, नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष नामदार शीतलताई सांगळे, सिन्नर नगरपालिकेचे माजी अध्यक्ष किरणजी डगळे, माजी नगरसेवक श्री शैलेश नाईक, नगरसेविका सौ ज्योतिताई वामने, सामाजिक कार्यकर्त्या सौ मेघा पावसे, नगरसेवक पंकज मोरे आदी मान्यवर उपस्थित होते। खासदार गोडसे यांनी नगरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले। माजी नगरसेवक श्री सोमनाथ पावसे यांनी मंदिर परिसरात सभा मंडपाची मागणी केली। यावेळी खासदार हेमंत अप्पा गोडसे यांनी लगेच मंदिरासाठी आवश्यक सभा मंडप देण्याची घोषणा त्यांनी केली। माजी नगरसेवक सोमनाथ भाऊ पावसे यांच्या नेतृत्वाखाली महालक्ष्मी नगर येथील नागरिकांनी लोकसहभागातून हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर उभारले आहे। आद्यगुरु श्री शंकराचार्य यांनी स्थापन केलेल्या व हिंदू धर्मीयांच्या पवित्र 4 धामापैकी एक असलेले रामेश्वर हे क्षेत्र प्रसिद्ध आहे। तामिळनाडू राज्यातील रामनाथपुरम जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले रामेश्वर सर्व हिंदू धर्मीयांचे श्रद्धास्थान आहे। राम आहे ईश्वर, ज्याचा असो तो भगवान महादेव म्हणजे रामेश्वर। अशा रामेश्वराचे मंदिर हे तालुक्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर ठरले आहे। या मंदिराच्या पायाभरणीपासून ते कळसापर्यंत झालेल्या विविध कामांसाठी परिसरातील नागरिकांनी आर्थिक रूपाने, वस्तू रूपाने व अन्नदानाच्या रूपाने भरीव मदत केली आहे। सिन्नर येथील मूर्ती कारागीर श्री विजय भाटिया व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही विलोभनीय मूर्ती घडवली आहे। या मूर्तीसाठी सिन्नर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी श्री सागर गुजराती यांनी मोलाचे योगदान दिले आहे। तसेच सिन्नर मधील हॉटेल व्यावसायिक श्री गणेश आखाडे यांनीही भरीव असे योगदान दिले आहे। दिनांक 22 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या 3 दिवसीय पूजाविधी कार्यक्रमाची सांगता हरिभक्त पारायण योगेश महाराज आव्हाड यांच्या कीर्तनाने झाली। या प्रसंगी सरदवाडी रोड लगत असलेल्या उपनगरामधील व सिन्नर शहरातील हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कीर्तन सोहळ्यानंतर भाविकांसाठी महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महालक्ष्मी नगर येथील सर्व आबालवृद्ध व माता भगिनी यांनी मोलाचे सहकार्य केले आहे। एस न्यूज साठी ऋषिकेश घोलप। आज सिन्नर शहरातील रामेश्वर मंदिराची स्थापना आपल्या प्रभाग नंबर 11 मध्ये प्रस्थापित झाला। यासाठी आज आपल्या जिल्ह्याचे खासदार हेमंत अप्पा गोडसे, जनसेवक राजाभाऊजी वाजे, तसेच जिल्हा परिषदच्या अध्यक्षा सांगळेताई, तसेच या प्रभागाचे नगरसेवक सोमनाथजी पावसे, ज्योतिताई वामने, तसेच आमचे सहकारी पंकजराव मोरे, शैलेशजी नाईक, विजुनाना, त्यानंतर सर्वच आमचे नगरसेवक सहकारी या ठिकाणी उपस्थित होते। या सर्वांच्या उपस्थित सिन्नर शहरातील जवळपास 2.5 कोटीचे कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि त्याच अनुषंगाने आज जिल्ह्याचे खासदार हेमंत अप्पा, जनसेवक राजाभाऊ वाजे, तसेच शीतलताई वहिनी यांनी या ठिकाणच्या असलेल्या रामेश्वर मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात उपस्थिती देऊन सर्व या सिन्नरकरांचा गौरव केला। त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि
सिन्नर शहरामध्ये रामेश्वर मंदिराचं एक स्थान देऊन सिन्नर शहराला एक वेगळं उंचीवर नेण्याचा प्रयत्न या ठिकाणचे नगरसेवक सोमनाथजी पावसे तसेच ज्योतिताई वामने या सर्वांनी केलं. त्यांचाही या ठिकाणी आभार मानतो आणि नक्कीच यानिमित्त मी सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. श्री रामेश्वर महादेव मंदिर याचे प्राणप्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. गेले 3 दिवसापासून या सोहळ्याचा नियोजन या आपल्या सिन्नर नगरपालिकेचे माजी नगरसेवक सोमनाथजी पावसे वामनेताई यांच्या माध्यमातून या ठिकाणी होतंय. मला असं वाटतं का निश्चितच आपले धार्मिक संस्कृती आपल्या देशाची आहे आणि आपण मंदिरं बांधून निश्चित एक धार्मिक संस्कृती जोपासण्याचं काम या ठिकाणी करत असतो आणि म्हणून त्यासाठी पावसे आणि वामनेताईंनी जो काय पुढाकार या ठिकाणी घेतला दोघांचं देखील मी या ठिकाणी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आज आपल्या सिन्नर नगरपालिकेमध्ये जवळजवळ 2.5 कोटी रुपयाचे कामं या ठिकाणी त्याचा शुभारंभ झाला. आपल्या सिन्नर तालुक्याचे माजी आमदार आदरणीय राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाने ही संपूर्ण कामं या ठिकाणी सुचवली गेली होती. त्याचं देखील शुभारंभ होतो आणि निश्चित या ठिकाणी आनंद वाटतो की या नगरपालिकेतील जे वस्त्या आज आपलं शहर अतिशय झपाट्याने वाढत आहे आणि सुविधा पुरवण्यासाठी आपल्याला राज्य शासनाकडे जावं लागतं. तरी जी काही कामं आज या ठिकाणी सुरू झाली मला असं वाटतं का निश्चित अनेक वस्त्या त्या ठिकाणपासून वंचित होत्या त्याचं देखील काम या ठिकाणी सुरू झालं. गेले काही दिवसापूर्वी आपण जवळजवळ 14 कोटी रुपयाचं काम आपल्या सिन्नर शहरातील मुख्य रस्ता त्याचं चौपदीकरणाचं काम देखील या ठिकाणी सुरू झालेलं आहे. असे अनेक विविध विकास कामं करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी आपण करतोय. आज या श्री रामेश्वर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी संपन्न झाली. मी महादेवाचरणी प्रार्थना करतो की या संपूर्ण परिसरातील नागरिकांचं निरोगी आयुष्य लाभो त्यांना आणि त्याचबरोबर त्यांच्या सर्वांच्याच कुटुंबामध्ये सुख समाधान नांदो अशी त्यांच्या महादेवाचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.